हॅलो, मी छायाचित्रकार संजय जगताप, नाशिक फोटोग्राफर असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून आज मुंबईच्या प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि आंतरराष्ट्रीय वक्त्या माननीय अल्पा शहा ते आज आम्हाला लाभले। खूप छान वर्कशॉप चालू आहे इथे। आनंदाची गोष्ट अशी की 150च्या वर आज छायाचित्रकारांनी सहभाग घेतला, त्यामध्ये अर्ध्याच्या वर महिला इथं ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या। खूप पाऊस चालू आहे, परंतु आमचं सगळं काही नाशिक जिल्ह्याच्या आसपासचे जेवढे गावं आहेत, जेवढे तालुके आहेत, तिथून छायाचित्रकार आपल्या पत्नीसह इथं आलेले आणि खूप एकदम मार्गदर्शन। कारण मला वाटतं भारतातला हा पहिला कार्यक्रम असा असेल की जो फोटोग्राफरांसाठी एज्युकेशन सोबत आपण रिटायरमेंट म्हणजे पेन्शन ही कशी मिळू शकतो याच्यावर वर्कशॉप आयोजित करण्यात आलं। याचं भाग्य आज नाशिक फोटोग्राफर असोसिएशनला मिळालं। आज नाशिक छायाचित्रकार संघटना अध्यक्ष संजय जगताप यांनी जागतिक फोटोग्राफी दिन 19 ऑगस्ट याचे औचित्य साधून मी नाशिक फोटोग्राफर यांना आम्हाला इन्व्हाइट केलेलं होतं। त्याच्यासाठी मुंबईवरून अल्फा मॅडम आलेल्या होत्या। अतिशय उत्कृष्ट फायनान्शियल गोल, बिझनेस मॉडेल याच्याविषयी खूप सुंदर माहिती दिली आणि आपण मिडल एजला पुढच्या काही वर्षांसाठी कसं प्लॅनिंग करू शकतो, त्याच्यासाठी काय काय स्टेप्स असतात याचं सुंदर मार्गदर्शन केलं। त्याच्याबद्दल मी अल्फा मॅडम यांचे ऋणनिर्देश करतो आणि त्यांनी असेच आमच्यासाठी कार्यक्रम राबवत राहावे अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो। आमचा पूर्ण पाठिंबा राहील आणि धन्यवाद। नमस्कार सर्व मित्रांना जागतिक छायाचित्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज नाशिक फोटोग्राफर असोसिएशननी जो कार्यक्रम इथे आयोजित केला होता, खूप सुंदर असा कार्यक्रम इन्व्हेस्टमेंटवर सगळ्यांना ऐकायला मिळाला, बघायला मिळाला। अल्पा मॅडमने पण खूप आम्हाला सुंदर असं मार्गदर्शन केलं। त्या मार्गदर्शनानुसार आम्ही चालायचा प्रयत्न करू आणि नक्कीच लाईफमध्ये त्यांची आजच्या कार्यक्रमामुळे थोडीशी प्रगती करण्याचा आम्हाला वाव मिळेल। धन्यवाद, थँक्यू। हॅलो, नमस्कार, मी योगेश चव्हाण, व्यावसायिक छायाचित्रकार आहे नाशिकमध्ये। आजचा जो फंक्शन झाला नाशिक छायाचित्रकार संघटनेच्या वतीने फोटोग्राफी डे निमित्त उल्का शहा यांचे विशेष आभार मानतो मी। कारण की एक बिझनेस मॉडेल आणि एक इन्व्हेस्टमेंट मॉडेल असे हे दोन मॉडेल आज छायाचित्रकारांसाठी किंवा व्यावसायिक लोकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिला, आपल्या नॉलेजचा खजिना उपलब्ध करून दिला। त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो आणि प्रत्येक वेळेस माणसाने शिकतच राहायला पाहिजे ह्या वृत्तीचा मी एक व्यावसायिक छायाचित्रकार आहे। तर मला असं वाटतं की माणसाने सदैव लहान मुलासारखं कायम शिकत राहायला पाहिजे आणि त्या दृष्टीने हे मी आज शिकण्यासाठी आलो आणि माझ्या नॉलेजमध्ये मी थोडंफार 2-5%, 10% मी गेन केलं आहे ते नॉलेजचे। विशेष आभार आणि विशेष धन्यवाद की यांनी खूप छान शिकवलं आणि आजचा कार्यक्रम अतिशय खूप छान पार पडला, त्याबद्दल खूप खूप आभार। थँक्यू सो मच।